नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे नवी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि आता मी नवी महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळच्या पॅनल क्रमांक 24 मध्ये आहे आणि आपल्यासोबत आता आहे माजी नगरसेवक शिवसेनेचे शिंदे गटाचे काशीनाथ पवारजी. सर, मला सांगा, आपण माजी नगरसेवक राहिलेला आहात. ठीक आहे, थोडंसं खूप दिवसांनंतर म्हणजे आपण बोलू शकतो की 5 वर्षानंतर निवडणुका तुमचा कार्यकाळ संपला होता. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत. एकंदरीत तुमच्या पॅनल क्रमांक 24 मध्ये हा नेरूळ विभाग आहे. इथं मिडल क्लास आहे. एम-आय-जी लोकं राहतात, एल-आय-जीची लोकं राहतात, एच-आय-जीची पण लोकं, असं एक आपण बोललो मिक्सचर आहे आणि ग्रामस्थ भूमिपुत्र इथला पण त्यांचा पण इथं वॉर्डामध्ये लोकं राहतात, स्थानिक रहिवासी आहेत. तर एकंदरीत शिवसेना पक्षाला, शिवसेनेच्या शिंदे गटाला, शिवसेना पक्षाला इथे कशा प्रकारचं वातावरण आहे? सकारात्मक आहे का नकारात्मक आहे? सर, वातावरण आज आपले सन्माननीय आपले नेते आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे महाराष्ट्रामध्ये कामं केल्यात, त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. त्याच्यामुळेच आज महिलांसाठी त्यांनी जवळ-जवळ मंथली महिन्याला ₹1500 चालू केले आणि तसेच बस सेवेमध्ये सुद्धा सूट दिले 50%. त्याचा फायदा महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचा फायदा मला नक्कीच होणार. शिवसेनेसाठी या प्रभागातील वातावरण अतिशय चांगलं आहे. शिवसेनेचे 3 सिटिंग नगरसेवक आहेत आणि एक आम्ही नवीन लेडीज हे करतो, उमेदवार तयार केलेला आहे आणि तो थोड्याच दिवसात आपल्याला माहिती पडेल. तर याच्याबद्दल बोलायचं तर माझं सुद्धा या प्रभागामध्येच आता मी जवळ-जवळ मागच्या 5 वर्ष नगरसेवक होतो. 2015 ते 20 मी नगरसेवक होतो. त्यानंतर 20 ते जवळ-जवळ 25 पासनं सुद्धा मी नगरसेवक म्हणूनच आहे. आम्हाला कोणी रिलीव्हर आले नाही, त्यामुळे मी माजी नगरसेवक सुद्धा मला म्हणता येणार नाही. आम्ही खूप चांगले जसे पूर्वी नगरसेवक होतो आम्ही, आमचे कार्यकाळात तशीच आम्ही कामं केलेली आहेत. आणि इथे दुसरे आमचे सहकारी सन्माननीय आपले गावडे साहेब माजी महापौर होते. त्यांची मुलगी ती सुद्धा नगरसेविका होती आणि तिने सुद्धा तिकडे सेक्टर 42 वगैरे. आता माझा प्रभाग हा असा आहे, तर माझा सेक्टर 18, 18A, 20, 24, 30, 28, 42 आणि सीवूडचा काही पट्टा. तर तिथे आम्हाला वातावरण अतिशय शिवसेनेला पोषक आहे आणि शिवसेनेला मानणारा बराच वर्ग आहे. गेले 8-10 दिवसापासून आम्ही प्रभागामध्ये फिरतोय, घरोघरी जातोय, सोसायट्यांच्या मीटिंग घेतोय. तर लोकांचा आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, अतिशय चांगला आहे आणि हे सर्व एकनाथ शिंदे साहेबांची कृपा. सर, आपण सांगितलं की आपला जो प्रभाग आहे पॅनलमध्ये 4 वॉर्डचा हा पॅनल आहे आणि या 4 वॉर्डामध्ये तर 4 उमेदवार लागतील. त्याच्यामध्ये 2 महिला आहेत आणि 2 पुरुष आहेत. तर आपण 3 सिटिंग नगरसेवक कोण-कोण आहेत, असं तुम्ही एक आहात. अजून कोण आणि अजून आपण कोणाला इंट्रोड्यूस करण्याच्या ह्याच्या ठीक आहे, तुम्ही आता रिव्हील करणार नाहीये. पण सध्या जे काही 3 नगरसेवक होते आणि त्यांच्यासाठी उमेदवार म्हणजे त्यांनी केलेली कामं ह्याच्यामुळे शिवसेनेला सकारात्मकता भेटलेली आहे, असं तुमचं म्हणणं आहे. एक्झॅक्टली ह्या तिन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून कोणकोणती अशी कामं झाली त्याच्यामध्ये तुम्ही पण आहात. याच्यामुळे इथले जे स्थानिक रहिवासी आहेत, जे मतदार आहेत, ते शिवसेनेला खूप फॉर झालेले आहेत. सर, मी माझ्या माध्यमातनं आपला इथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे सभामंडप बनवलेलं आहे. त्यामध्ये मी खासदार निधी आणि महापालिकेच्या निधीनं जवळ-जवळ 1 कोटीचं काम केलेलं आहे. परत परत आपलं सेक्टर 18 येथे अ, आपलं नेरुळ गावचं तलाव आहे, श्री गणेश तलाव. तिथे सुद्धा जवळ-जवळ मी 3 कोटीचं सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. परत प्रत्येक विभागामध्ये मी ओपन जिम्स जवळ-जवळ 3 ठिकाणी ओपन जिम केले आहेत. लहान मुलांसाठी खेळणे असतील, रोडची कामं सगळीकडे केलेली आहेत. फुटपाथ तर हे एक नगरसेवकाचं कामच आहे. असे अनेक मी चांगली कामं केली. गावडे साहेबांनी सुद्धा आपलं ज्वेल साहेब नवी मुंबई असेल ते आपण पाहतोच आहे. चांगलं तिथे काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या विभागामध्ये त्यांची कन्या आहे. तिने सुद्धा विभागामध्ये अतिशय चांगलं काम केलंय. त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. सर, तुम्ही जसं सांगितलं की उपमुख्यमंत्रीला यांची जी लाडकी बहीण योजना आहे, त्यांनी जी इंट्रोड्यूस केली होती मुख्यमंत्री असताना, त्याच्यावर खूप सारे आक्षेप पण येत होते. सर्व तरी सुद्धा ती योजना सुरू राहिलेली आहे आणि इथून पुढे एकंदरीत जर शिवसेनेचा पॅनल हा पूर्णपणे जिंकून आला, ऑब्व्हियसली ते जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. तर त्यासाठी पुढचं व्हिजन म्हणजे थोडक्यामध्ये 1-2 कोणती गोष्टी अशा राहिल्या, ज्या तुमच्या कार्यकाळात तुम्ही काय नाही करू शकत, तुमची इच्छा आहे ती होणं आवश्यक आहे भविष्यामध्ये? ठीक आहे, सांग महिलांसाठी तर माझं पहिलं प्राधान्य महिलांसाठीच म्हणजे जेवढं महिलांना घर बसल्या काय कामं महापालिकेच्या माध्यमातून देता येतील, त्यासाठी विचार करेल. दुसरं माझं एक सर्वात मोठं साहेब माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच. माझं आपल्या इथे मी 5 गुंठ्याचं जवळ-जवळ श्री गणपती मंदिरासाठी प्लॉट सिडकोने 2000 साली आम्हाला इथे हे केलेलं आहे आणि ते बऱ्याच वर्षापासनं
ते असंच पेंडिंग पडलेलं आहे. ते पहिलं नगरसेवक झाल्या पहिले काम ते मी हातात घेणार आहे आणि ते पूर्ण करणार आणि गणपती बाप्पाच्या कृपेने ते पूर्ण होणार. तुम्हाला किती विश्वास आहे, की या ठिकाणी तुमचा पॅनल जो आहे शिवसेनेचा किंवा महायुतीचा जर महायुती झाली तर तो पूर्णपणे 100% जिंकून. तर आपण शिवसेनेची गोष्ट केली तर शिवसेनेचे 4 4 उमेदवार पॅनल हे पूर्णपणे जिंकून येतील असं तुम्हाला वाटतं? किती विश्वास आहे? साहेब 100% आम्हाला विश्वास आहे. गावडे साहेब माझ्यासोबत आहेत. त्यांचा अनुभव मला उपयोगी येईल नक्कीच. आता ते उपमहापौर सुद्धा होते. त्यांची मुलगी सुद्धा तिला तिला सुद्धा चांगला अनुभव आहे. ती सुद्धा चांगलं काम करते याच्यामध्ये. माझ्या माध्यमातून पण इथे विभागामध्ये खूप चांगली कामं झालेली आहेत साहेब. माझ्यापेक्षा लोकच सांगतील तुम्हाला. तर मला वाटतं 100% आता राहिला विषय नेरुळ गावचा. नेरुळ गावची आता जवळ-जवळ मतदारसंख्या असेल म्हणजे 25% पकडा तुम्ही. तर सर्व कॉलनीचाच भाग आहे. त्यामुळे कसं माहिती आहे, आम्हाला एवढं काही फरक पडणार नाही. आमचा 100% पॅनल हा निवडून येईल, अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे आपल्यासोबत काशीनाथजी पवार यांनी चर्चा केली संवाद साधताना. त्यांनी सांगितलं, की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ओळखले जातात. त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहे राज्याच्या अनुषंगाने, राज्याच्या सकारात्मकच्या अनुषंगाने त्याचा फायदा ह्या पॅनलमध्ये पॅनल क्रमांक 24 मध्ये नेरूळमध्ये होणार. त्याचप्रकारे काशीनाथ पवार यांनी कोट्यवधींची कामं त्यांच्या कार्यकाळात केलेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा सभागृह आहे, जो सभागृह उभारला घेण्यात आलाय. त्याचं काम असेल किंवा इतर सिमेंट काँक्रीटचे रोड बनवणे किंवा इथे मोठी-मोठी कामं असतील, ती त्यांनी केलेली आहे. त्याचप्रकारे हा जो प्रभाग आहे, जो पॅनल आहे, तो इथल्या स्थानिक भूमिपुत्र ग्रामस्थ आहे आणि कॉलनी अशा दोन्हीमध्ये विभागलेला आहे. तर दोन्हीकडून त्यांना शिवसेनेला चांगला प्रतिसाद भेटणार आहे. त्याच्यामुळे काशीनाथ पवार यांचाही अनुभव त्याचप्रकारे ह्यांच्या पॅनलमध्ये जे उपमहापौर राहिलेले अशोक गावडे जे आहेत, त्यांची कन्या आहे स्वप्नाताई गावडे यांचाही एक खंदा आपण बोलू शकतो अनुभव आहे आणि एकंदरीत ज्या अनुभवाच्या जोरावर आणि जनसेवा केलेली आहे, ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काशीनाथ पवार यांनी त्यांच्या त्या जोरावर पुन्हा मतदार या पॅनलमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजय करतील असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासनसाठी नेरूळ पॅनल क्रमांक 24 नवी मुंबई येथून.